बोलो सतगुरुदेव की जय। बंदी छोड़ कबीर परमेश्वर जी की जय। बंदी छोड़ गरीबदास जी महाराज जी की जय। स्वामी राम देवानंद जी गुरु महाराज जी की जय। सर्व संतों की जय, सर्व भक्तों की जय, धर्मी पुरुषों की जय। श्री काशी धाम की जय, श्री छुडानी धाम की जय, श्री करौथा धाम की जय, श्री बरवाला धाम की जय। सत साहिब गरीब नमो नमो सतपुरुष को नमस्कार। गुरु की नहीं सुर नर मुनि जन साधुआ संतों सर्वस्ती नहीं। सतगुरु साहेब संत सब डंडो तम प्रणाम। आगे पीछे मध्य हुए तिनको जा कुर्बान। नराकार निर्विषम काल जाल वैभंजनम निर्लेपम निज निर्गुणम अकल अनुबेशोन्दनम। सोहम सुरति समाप्तम सकल समाना निर्तलय। उज्ज्वल हिरंबर हरदमं बेपरवा अथाह वार पार नहीं मज्जतम। ग्रीब जो सुमरै सिद्ध होई गणनायक गलताना। करो अनुग्रह सोई पारस पद परवाना। आदि गणेश मनाऊं गणनायक देवन देवा। चरण कमल लो लाऊं आदंत करूं सेवा। परम शक्ति संगीतम रिद्धिदाता सोई। अवगत गुणे अतीतम सत्पुरुष निर्मोही। जगदम्बा जगदीशम मंगल रूप मुरारी। तन मन अर्पों शीशम भक्ति मुक्ति भंडारी। सुर नर मुनि जन ध्यावे ब्रह्मा विष्णु महेशा। शेष शेष मुख गावे पूज्य आदि गणेशा। इंद्र कुबेर सरीखा वरुण धर्म राय ध्यावे। समर्थ जीवन जी का मन इच्छा फल पावे। 33 कोटि आधारा जावे से 88। उतरे बहुत जल पारा कट है यम की फांसी। 33 कोटि आधारा जावे से 88। उतरे बहुत जल पारा कट है यम की फांसी। कर जोरूं विनती करूं धरूं चरण पर शीश। गुरु जी राम देवानंद जी महाराज ने दियो नाम बख्शीश। कोटि कोटि सिजदा करूं कोटि कोटि प्रणाम। चरण कमल में राखियो मैं बंदी जम गुलाम। कुत्ता हूँ गुरुदेव का रामपाल दास का नाम। गले प्रेम की जेवड़ी जाखें चोवा जाऊं मैं। तो करो तो बावड़ू दूर दूर करो तो जाऊं। जो राखो त्यों ही रहूं जो देवो सो खाऊं। 7 द्वीप 9 खंड में गुरु से बड़ा ना कोई। करता करे न कर सके गुरु करे सो होए। गुरु बिन माला फेरते गुरु बिन देते दान। गुरु बिन दोनों निष्फल हैं चाहे पूछो वेद पुराण। मानुष जन्म दुर्लभ है मिले न बारंबार।
तरवर से पत्ता टूट गिरे, बहुर न लागे डारे। गुरु बिन काहू न पाया ज्ञाना, जो थो था बुस छड़े किसाना। गुरु बिन वेद पढ़े जो प्राणी, समझ न सार रहे अज्ञानी। जय इब कै सतगुरु मिले, सब दुख आँखों रोए। चरणों ऊपर शीश धरूं, कहूँ जो कैडी हो। कबीर साईं मिलेंगे, पूछेंगे कुशलात। आदि अंत की सब कहूँ, अपने दिल की बात। गुरुजी तुम ना भूलियो, चाहे लाख लोग मिल जाए। हमसे तुमको बहुत है, तुमसे हमको नहीं। तुम्हारे विसारे क्या बने, मैं किसकी शरण में जाऊं। शिव बिरंच मणि नारद, तिनके हृदय न समाऊं। अवगुण किए तो बहुत किए, करत न मानी हार। बावे बंदा बख्श दियो, बावे गर्दन उतारे। अवगुण मेरे बाप जी, बख्शो गरीब नवाज। जो मैं पूत कपूत हूँ, बहुर पिता को लाज। मैं अपराधी जन्म का, नक्शक भरे विकार। तुम दाता दुख भंजना, मेरी करो संभार। परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म, सर्व सृष्टीचे रचनाकार कुलमालिक कबीर देवजी, आपल्या सर्व आत्म्याचे जनक आहेत. आपलं खरं हित जाणणारे तेच आहेत. आपण आपल्याच चुकांनी आपल्याच देवापासून खूप दूर गेलो आहोत. तरीही ते आपले सर्वांचे पिता, आम्हा पामरांच्या चुका पोटात घेऊन आमच्या कल्याणासाठी इथे येत असतात आणि आम्हाला ते विशेष माहिती देतात आपण कोण आहोत, आपला या जगात येण्याचा उद्देश काय आहे आणि आपण कोणत्या स्थानावर राहत आहोत. हे स्थान राहण्यायोग्य नाहीये, पण आपल्याला दुःख सहन करण्याची एवढी सवय झालेली आहे की आपल्याला हे दुःख आहे हे समजतच नाहीये. परमेश्वर येऊन, परमात्मा स्वतः येऊन आपल्याला माहिती देतात की तुम्ही चुकीच्या स्थानावरती राहत आहात. तुमच्यासोबत एक खूप मोठं षडयंत्र रचलं गेलेलं आहे आणि तुम्हाला एका विशेष षडयंत्राद्वारे इथे फसवून ठेवलेलं आहे. आपल्या बुद्धीला खूप कमजोर केलेलं आहे. परमेश्वर कबीरजी आपल्याला समजावून सांगतात, तुम्ही जीव बनला आहात, तुम्ही हंस होते. मेरे हंसाबाई, हंस रूप था जब तू आया। मेरे हंसाबाई, हंस रूप था जब तू आया। अपना स्वरूप भूल मैं भूला, तात जीव कहाया। मेरे साधो भाई, हमसे रूप था जब तू आया। मेरे हंसा भाई,
अनसे रूप था जब तू आया. ज्यावेळी आम्ही काळाच्या सोबत इथे आलो या लोकात, त्यावेळी तेव्हा सर्व आम्ही आपल्या सत्यभक्तीच्या कमाईने परिपूर्ण होतो. आम्ही आमची सर्व कमाई घेऊन येथे येऊन बसलो. या काळाने आपल्या पूर्वीच्या पुण्याईच्या कमाईमुळे आपल्याला वरच्या लोकात ठेवले. नंतर या काळाने आपल्याला या पृथ्वी तलावावर पटकायला सुरुवात केली. ही आपल्याला एक शिक्षा दिलेली आहे. आपण सगळे या पृथ्वी तलावावर आपल्या कर्माची वाईट फळं भोगण्यासाठी आलेलो आहोत. परमात्मा परमेश्वर कबीरजी आपल्याला इथे येऊन आठवण करून देतात, तुम्ही खरं तर या पृथ्वी लोकाचे निवासी नाही आहात. पण या काळाने आपल्याला असं काही या अज्ञानामध्ये गुरफटवून टाकलंय की आपण परमेश्वराची व्याख्याच विसरून गेलेलो आहोत. खरं तर आपण सर्व आध्यात्मिक ग्रंथांना पवित्र मानतो, जसे की श्रीमद भगवद्गीताजी, पवित्र 4 वेद, पवित्र 18 पुराणे इत्यादी सर्व ग्रंथांना आपण पूज्य मानत होतो आणि अजूनही मानतो. आणि ज्या ऋषी महर्षींना आपण विद्वान मानत होतो, ते संस्कृत भाषा बोलायचे, संस्कृत भाषेचे जाणकार होते. त्यांनी ज्या प्रकारे हे सर्व सद्ग्रंथ समजून घेतले आणि त्याच्या आधारानुसार लोकवेद बनवून त्यांनी समाजापुढे मांडले, आणि त्या लोकवेदांच्या आधारे या काळाच्या प्रेरणेने सर्वांनी परमात्म्याची परिभाषा सद्ग्रंथाच्या विरुद्ध पूर्ण समाजाला व्याख्यान केलेली आहे. पण परमेश्वर येतात तेव्हा त्या खऱ्या ज्ञानाला प्रचारित करतात. त्यावेळी आपण सर्व मानव शरीरधारी प्राणी, त्यावेळी आपण खोटे गुरु, ऋषी, महर्षी आणि मंडलेश्वर ब्राह्मणांच्या आधारानुसार आपण परमेश्वराची परिभाषा ही चुकीच्या पद्धतीने समजून घेतलेली आहे. पण परमात्मा जेव्हा आपल्याला सत्य सांगतात तेव्हा आपण आपल्या अज्ञानातून परमात्म्याच्या सत्य ज्ञानाचा विरोध करतो. आज हे ज्ञान आपल्यासमोर हे दास सांगत आहेत, परमेश्वर कबीर देवजी प्रत्येक युगात या ज्ञानाला सांगतात आणि लिपिबद्ध करतात. हे सच्चिदानंद घनब्रह्म यांची वाणी आहे. ही कबीर वाणी आहे. आजपासून 600 वर्षांपूर्वी परमात्म्याने हे ज्ञान लिपिबद्ध केले होते. आज ते सर्व सद्ग्रंथांमध्ये विद्यमान आहे. आणि म्हणतात, हे परमेश्वर ब्रह्मा विष्णू महेश यांच्याबद्दल सांगत होते. हे नकली ब्राह्मण, नकली गुरु, ऋषी महर्षी हे अजरामर आहेत, सर्वेश्वर आहेत, महेश्वर आहेत, त्यांचे कोणी माता पिता नाही. आणि परमेश्वर म्हणत होते कि साच कहूं तो जग ना माने, झूठ कही ना जाई हो. साच न पूरा पावते, इन झूठों जग प्रति आई हो. की हे सत्य सांगितलं तर जग मानत नाही आणि खोटं मी बोलू शकत नाही. माझ्या सत्याला स्वीकार न करता या खोट्या गुरूंच्या बोलण्यावर तुम्ही विश्वास ठेवत आहात. पवित्र श्रीमद भगवद्गीता हे ज्ञान कोणी सांगितलेलं आहे? तर पुण्यात्मांनो, आत्तापर्यंत श्रीकृष्णजींना हे भोळे श्रद्धाळू आणि त्यांचे गुरु काय सांगतात की हे अखिल ब्रह्मांडाचा नायक आहे, म्हणजेच ब्रह्मांडाचा स्वामी आहे. आणि नंतर हेही म्हणतात की हे श्रीकृष्ण विष्णूजी स्वतः आहेत. आणि एकीकडे म्हणतात की हे विष्णूजी जगद्गुरु आहेत.
आणि सर्व ब्रह्मांडाचा स्वामी आणि पूर्ण अवतार, आणि मग म्हणतात की हे विष्णूजी अवतार आहेत, कारण ते हेच मानतात की गीताजीचे ज्ञान हे श्रीकृष्णानेच दिलं आणि गीताजीचे ज्ञान हे अत्यंत अद्वितीय आहे. पण श्रीकृष्णजीने अर्थात विष्णूजींनी, विष्णूजी म्हणा किंवा श्रीकृष्णजी, गीताजीचं ज्ञान दिलेलं नाही. श्रीकृष्णजींना का ठो कळत नाही अध्यात्मातलं ना वेदांमधलं. अर्थात श्रीकृष्णजींना क खा ग काहीच माहिती नव्हतं, ना गीताजीतलं ना वेदातलं. पण आता या गोष्टी तुमच्या गळ्याखाली उतरत नव्हत्या, त्या आता उतरतील, कारण तुम्ही सुशिक्षित आहात. प्रमाण आमच्या सोबत आहेत, सद्ग्रंथ आमच्या सोबत आहेत, सहजरित्या समजतं. आता सगळ्यात आधी या मुद्द्यांचं निरसन करूयात की श्रीकृष्ण जी हेच विष्णू, श्रीकृष्ण हेच विष्णू होते श्री सुधासागरमध्ये. श्रीमद भागवत सुधासागर गीता प्रेस गोरखपूर इथून प्रकाशित झालेली आहे आणि त्याच्या पान क्रमांक 549 वर. ही आहे गीता प्रेस गोरखपूरवरून. प्रकाशक आणि मुद्रक आहेत गीता प्रेस गोरखपूर, गोविंद भवन कार्यालय, कोलकाता संस्थान. याच्या पान क्रमांक 549 वर जाऊयात. 549 पानावरती 10वा स्कंद, अध्याय 3. जेव्हा देवाच्या आविर्भावाची वेळ आली, जन्माची वेळ आली, आविर्भावाची म्हणजेच जन्माची वेळ, जेव्हा स्वर्गात देवतांच्या सनयांचा नाद सुरू झाला, सनयांचा नाद आपोआपच वाजू लागला, त्याच वेळी सगळ्यांच्या हृदयामध्ये विराजमान असलेले भगवान विष्णू देवरूपिणी देवकीच्या गर्भातून प्रकट झाले, जन्म घेतला. विष्णूजीच श्रीकृष्ण रूपामध्ये प्रकट झाले. आता आपल्याला एवढंच बघायचं आहे की श्री विष्णूजी देवकीच्या गर्भात प्रकट झाले, श्रीकृष्णच विष्णू आहेत. आता विष्णूजी म्हणजेच श्रीकृष्णजी जगद्गुरू आहेत का अज्ञानी आहेत? आता हे आपले सद्ग्रंथच प्रमाणित करतील. हे बघा, श्रीमद देवी भागवत गीता प्रेस गोरखपूरवरून प्रकाशित आहे. श्रीमद देवी भागवत सचित्र मोठा टाईप, हिंदी, केवळ हिंदी. संपादक हनुमान प्रसाद पोद्दार, चिमणलाल गोस्वामी. प्रकाशक आणि मुद्रक आहेत गीता प्रेस गोरखपूर कार्यालय, गोविंद भवन, कोलकाताचं संस्थान. याच्या 28व्या पानावरील पहिल्या स्कंदामध्ये पहिला स्कंद, संक्षिप्त देवी भागवत, पान क्रमांक 28 वर नारदजी आणि व्यासजींचा संवाद आहे. नारदजी म्हणाले, महाभाग व्यासजी, तुम्ही या विषयामध्ये जे विचारत आहात, ठीक हाच प्रश्न माझ्या वडिलांनी म्हणजेच ब्रह्माजींनी भगवान श्रीहरीला म्हणजेच विष्णूजींना केला होता. विष्णूजी म्हणा किंवा श्रीकृष्णजी, देवाधिदेव भगवान या ब्रह्मांडाचे स्वामी आहेत. लक्ष्मीजी त्यांच्या सेवेमध्ये उपस्थित राहते. दिव्य कौस्तुभमणी त्यांची शोभा वाढवतो. ते शंखचक्र आणि गदा घेऊन राहतात. पितांबर परिधान करतात. 4 भुजा आहेत. वक्षस्थळावर श्रीवत्साचे चिन्ह चमकत राहते. ते सर्व चराचर जगताचे आश्रयदाता आहेत, जगद्गुरू आणि देवतांचे पण देव आहेत. हा विसर सगळ्यांनाच पडलेला आहे. विष्णूजींनाच जगद्गुरू म्हणलेले आहे. असे जगतप्रभू भगवान श्रीहरी महान तप करत होते. त्यांची समाधी लागली होती. हा महान तप करणे सुद्धा काळाची प्रेरणा आहे. वेद आणि गीतामध्ये सुद्धा नाहीये. हे बघून ब्रह्माजींना, माझ्या वडिलांना आश्चर्याचा धक्का बसला. आता त्यांनी त्यांच्याकडून जाणण्याची इच्छा व्यक्त केली. ब्रह्माजींनी विचारलं, प्रभो, आपण देवतांचे अध्यक्ष, जगताचे स्वामी, भूत, भविष्य आणि वर्तमान या सगळ्या जीवांचे एकमात्र शासक आहात. भगवान, तरी आपण का तपस्या करत आहात आणि कोणत्या देवताच्या आराधनेमध्ये ध्यानमग्न आहात? हा प्रश्न आहे विष्णूजींना अर्थात श्रीकृष्णजींना.
मला असीम आश्चर्य तर हे होत आहे की आपण देवेश्वर आणि साऱ्या जगाचे शासक असून सुद्धा समाधी लावून बसलाय. आता ब्रह्माजींचे हे नम्र बोलणे ऐकून भगवान श्रीहरी अर्थात विष्णू अर्थात श्रीकृष्णजी म्हणायला लागले, ब्रह्मण, सावध चित्ताने ऐक, माझ्या मनातील विचार व्यक्त करतोय. देवता, दानव, मानव हे सगळे हेच जाणतात की तुम्ही सृष्टीकर्ता आहात, मी पालन करता आहे आणि शंकर संहाराचं काम करतात. परंतु तरीही वेदांचे ज्ञानी पुरुष आपल्या युक्तीने सिद्ध करतात की जगाची रचना, पालन आणि संहार करण्याची योग्यता जी आम्हाला मिळाली आहे त्याची अधिष्ठात्री शक्तिदेवी श्री दुर्गा आहे. ते म्हणतात की जगाची निर्मिती करण्यासाठी तुमच्यामध्ये राजसी शक्तीचा संचार झालेला आहे, मला सात्विक शक्ती मिळालेली आहे आणि रुद्रामध्ये तामसी शक्तीचा आविर्भाव झालेला आहे. यातून हेच सिद्ध झालेले आहे की रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू आणि तमगुण शिवजी आहेत. ही शक्ती नसेल तर तुम्ही या जगाची निर्मिती करू शकत नाही. इथे बघूयात. सुव्रत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अशी दोन्ही उदाहरणं तुमच्यासमोर ठेवतो. ऐका. हे निश्चित आहे की त्या शक्तीच्या अधीन होऊनच मी प्रलय कालामध्ये शेषनागाच्या शय्येवर झोपतो आणि जगनिर्माणाची वेळ आली की मी जागा होतो. मी सतत तप करण्यामध्ये लीन असतो. त्या शक्तीच्या प्रभावापासून कधीच मुक्त राहू शकत नाही. कधीकधी संधी मिळालीच तर श्री लक्ष्मीबरोबर सुखाचा काळ घालवण्याचं सौभाग्य मिळतं. मी कधी राक्षसांशी युद्ध करतो. संपूर्ण जगाला भयकंपित करणाऱ्या दैत्यांच्या शरीरांना शांत करणं माझं परम कर्तव्य आहे. आणि इथे तर कमालच केलीये. निष्कर्षच दिलाय भगवान विष्णूजींनी अर्थात श्रीकृष्णाने. मला सर्व प्रकारे शक्ती म्हणजेच दुर्गा देवीच्या अधीन राहावं लागतं. त्याच भगवती शक्तीचं मी निरंतर ध्यान करत असतो, म्हणजेच त्यांची पूजा करत असतो, दुर्गा देवीची. विष्णूजी अर्थात श्रीकृष्ण म्हणतात की ब्रह्माजी, माझ्या माहिती आणि समजुतीनुसार, माझ्या आध्यात्मिक ज्ञानानुसार या भगवती शक्तीपेक्षा दुसरी मोठी कोणतीही देवता नाही, म्हणजेच यापेक्षा मोठा कोणताही देव नाही. आता पुण्यात्मांनो, यावरून हे स्पष्ट होतंय की श्रीकृष्ण म्हणजेच श्री विष्णूजी हे जगद्गुरू नव्हते. त्यांना वेदांबद्दल ओ का ठो कळत नव्हतं आणि त्यांना अध्यात्माबद्दलही काही माहिती नव्हती. आता श्रीकृष्ण अर्थात विष्णूजी म्हणत आहेत की माझ्या आध्यात्मिक ज्ञानानुसार मला जेवढं माहितीये, माझ्या माहितीनुसार दुर्गाच्या वरती कोणीही भगवान नाही. आता दुर्गा काय म्हणते? याच देवी पुराणामध्ये स्कंद 7 मध्ये पान क्रमांक 562 वरती बघा. हा 7वा स्कंद आणि संक्षिप्त देवी भागवत 562 पान. देवीने हिमालयाला केलेला ज्ञानोपदेश आणि केलेलं ब्रह्मस्वरूपाचं वर्णन. श्रीदेवीजी म्हणायला लागल्या, पर्वतराज, इकडून बघूयात. या ब्रह्माचं काय स्वरूप आहे हे सांगण्यात येतं, जे प्रकाश रूप, सर्वांच्या अत्यंत जवळ राहणारे, हृदयरूपी गुहेमध्ये राहण्याच्या कारणाने ते गुहाचर नावाने प्रसिद्ध आणि महान परमप्राप्य आहेत आणि समस्त प्रजेच्या ज्ञानाने प्रेरित म्हणजेच कुणाच्याही आकलनाच्या पलीकडे आहेत. हे तुम्ही जाणा की जो परमप्रकाश रूप आहे, जो सूक्ष्माहून सूक्ष्म आहे, ज्यामध्ये संपूर्ण लोक आणि त्या लोकांमध्ये राहणारे सर्व प्राणी मात्र राहत आहेत, तोच अक्षर ब्रह्म आहे. तेच सर्वांचे प्राण आहेत, तेच सर्वांची वाणी आहेत, तेच सर्वांचे मन आहेत आणि हेच ते परमसत्य आणि अमृत अविनाशी तत्व आहे. सौम्य या पूर्ण होऊ शकणाऱ्या लक्ष्याचा तुम्ही वेध घ्या, मन लावून त्यामध्ये तन्मय व्हा, रममाण व्हा. सौम्य उपनिषदात सांगितल्याप्रमाणे महान अस्त्ररूपी धनुष्य घेऊन त्यावर उपासनेद्वारा तीक्ष्ण केलेल्या बाणाने नेम धरा आणि नंतर भावानुगत मनाने तो बाण मागे खेचून त्या अक्षर ब्रह्मलाच लक्ष्य करून शरसंधान करा. आता दुर्गा काय म्हणतेय की त्या ब्रह्मची पूजा करा.
ही तर म्हणते की अक्षर पुरुष, इशारा करते पूर्ण परमात्म्याकडे आणि नाव सांगते ब्रह्म. प्रणव म्हणजे ओम धनुष्य आहे, जीवात्मा बाण आहे, आणि ब्रह्मला त्याचे लक्ष म्हणण्यात येते, म्हणजे ओम नामजप आणि ब्रह्मला प्राप्त करण्याचा उद्देश ठेव. साधी गोष्ट. आता पुढे बघा. आता दुर्गा म्हणते की माझी पूजा पण करायची नाही, या सगळ्या गोष्टी सोडा आणि त्या एकमात्र परमात्म्यालाच जाणून घ्या, दुसऱ्या सगळ्या गोष्टी सोडून द्या. हेच अमृतरूप परमात्म्याच्या जवळ पोहोचवणारा पूल आहे. संसार सागरातून पार होऊन अमृत स्वरूप परमात्म्याला प्राप्त करण्याचा हा सर्वात सुलभ मार्ग आहे. ज्या प्रकारे रथाच्या चाकाला आरे लावलेले असतात, हे पहा. या आत्म्याचा आहा, गीता दुर्गा म्हणते या सर्व गोष्टी सोडून द्या, माझी पण पूजा करू नका. या आत्म्याचा ओमच्या जपासोबत ध्यान करा. इथं त्यांनी परमात्मा असं लिहायला हवं होतं. यातूनच अज्ञानमय अंधकारापासून सर्वांच्या पलीकडे आणि संसार सागराच्या पलीकडे जो ब्रह्म आहे, ओमचा जप कर म्हणजे ब्रह्माची प्रचिती होईल, तुमचं कल्याण हो. आता इथे कमाल केली. तो ब्रह्म कुठे राहतो? ओमच्या जपाने तुम्ही कुठे जाणार? हाच तो सर्वांचा आत्मा ब्रह्म. ब्रह्मलोक रूपदिव्य आकाशात स्थित आहे. वरती ब्रह्मलोकात हा राहतो ब्रह्म, आणि ज्याचं ओम नाव आहे त्याचा तुम्ही जप करायचा, म्हणजे तो वर राहणारा त्याला तुम्ही प्राप्त कराल. श्रीकृष्णजींनी अर्थात विष्णूजींनी, विष्णूजी म्हणा किंवा श्रीकृष्ण, श्री विष्णूजींना तर काहीच माहिती नाही, ना अध्यात्मातलं ना वेदांमधलं. अर्थात श्रीकृष्णजींना तर कशाचाच पत्ता नाही, ना गीताजींचा ना वेदांचा. आता या गोष्टी तुमच्या गळ्याखाली उतरत नव्हत्या, पण आता उतरतील, कारण तुम्ही सुशिक्षित आहात. प्रमाण आमच्या सोबत आहे, सद्ग्रंथ आमच्या सोबत आहे, आपण हे सहज समजू शकाल. आता गीतेच्या अध्याय नंबर 7 मध्ये श्लोक नंबर 24 आणि 25 मध्ये गीतेचा ज्ञानदाता काय म्हणतो आपण स्वतःच वाचा. गीता तर तुम्ही रोजच वाचता, पण आता हे पहा, म्हणजे अधिकच आनंद वाटेल. गीताजी अध्याय नंबर 7चा श्लोक नंबर 24. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 7 आणि श्लोक नंबर 24 बघूयात. बुद्धिहीन पुरुष माझे अनुत्तम म्हणजे चुकीचे. अनुत्तम म्हणजे काय ते 4थीच्या मुलालाही विचारा, त्याचा अर्थ अश्रेष्ठ असा होतो. अव्ययम म्हणजे अविनाशी, परमभाव न जाणता. हा काळ सांगतोय, गीता ज्ञानदाता म्हणतोय अव्यक्तम माम माझे मन व सर्व इंद्रियांच्या पलीकडे. अव्यक्तम माम मला मनुष्यासारखे समजतात. व्यक्तिम म्हणजे मनुष्य, मनुष्य रूपाला प्राप्त झाला असे मानतात. प्राप्त झालेले मानतात, मी कृष्ण नाही, मी मनुष्य नाही. आता पुढे पहा. आता आपण हे 24 वाचलं, आता 25 पानावरती बघूयात. न अहम प्रकाशः सर्वस्य योगमाया समावृतः मूढ अयम न अभिजानाति लोकः माम अजम अव्ययम. स्वतःच्या योगमायेने लपलेला मी कोणाच्याही समोर येत नाही. हे अज्ञानी जनसमुदाय या न जन्मणाऱ्या परमेश्वराला जाणत नाहीत, समजत नाहीत. जग मला जन्मणारा आणि मरणारा समजतंय. आता परत बघा. आता या 7व्या अध्यायामध्ये हा 24वा श्लोक पुन्हा वाचूयात. यामध्ये काय म्हटलंय की हे मूर्ख बुद्धिहीन लोक, बुद्धिहीन पुरुष माझ्या अश्रेष्ठ विचारांना, अश्रेष्ठ नियमांना हे जाणत नाहीत. माहीत नसून सुद्धा मला या अव्यक्ताला, अव्यक्त म्हणजे
सूर्य जसा ढगांच्या मागे लपलेला असतो, तो दिसत नाही पण तो तिथेच असतो, अव्यक्त. यापुढे जाऊन सांगतो की माझ्या योगमायाने लपवलेला असतो. माझ्यासारख्या अव्यक्ताला म्हणजे लपलेल्या मनुष्यासमान जन्म घेऊन येतोय असे समजतात. मनुष्य जन्म घेऊन मी व्यक्तिभावामध्ये आलोय असं ते मानतात. मला कृष्ण समजतात, पण मी कृष्ण नाहीये. आता 25 मध्ये बघूयात काय म्हणतात की मी माझ्या योगशक्तीमुळे लपलेला राहतो, मी गुप्त राहतो. मी माझ्या योगशक्तीमुळे लपलेला राहतो. म्हणतात मी गुप्त राहतो, सगळ्यांच्या समोर प्रत्यक्ष येत नाही. आता विचार करा, श्रीकृष्णजी थोडंच हे असं बोलतील, ते तर समोर उभे होते, सगळ्यांना दिसत होते. मी कोणाच्या प्रत्यक्ष समोर येत नाही. हे अज्ञानी जनसमुदाय, हे मूर्ख लोक माझ्यासारख्या या जन्मरहित अविनाशीला समजतच नाहीत. अजन्मा म्हणजे जन्म न घेणाऱ्याला, अजन्मा म्हणजे जन्म न घेणाऱ्याला हे समजतच नाही, हे जाणत नाहीत. आता पुण्यात्मांनो, या काळदेवाने मी प्रतिज्ञा केलेली आहे की मी कधीही कोणाच्याही समोर येत नाही, नाही येणार. हे स्पष्ट करतं की माझ्या या अटल अविनाशी सिद्धांताला, भावाला, विचारांना, प्रतिज्ञेला हे परिचित जाणत नाहीत. हे बुद्धिहीन लोक माझ्यासारख्या अव्यक्ताला मी कधीही असा कोणाच्या समोर मनुष्य रूपात प्रकट होत नाही. हे लोक मला कृष्ण मानत आहेत, मनुष्य रूपात प्रकट झालेला मानत आहेत. आता तुम्हाला काही श्लोक दाखवतो. श्रीमद भगवद्गीता, गीता अध्याय क्रमांक 11 मध्ये गीतेचा ज्ञानदाता श्लोक क्रमांक 32 मध्ये म्हणतो आहे, लोकांचा नाश करणारा वाढलेला काळ आहे. कालास्मी, मी काळ आहे, महाकाळ नाही, काळ आहे. यामध्ये या लोकांना नष्ट करण्यासाठी प्रवृत्त झालेलो आहे. श्रीकृष्ण तिथे अगोदरच होते. यासाठी प्रतिपक्षाच्या सेनेत योद्धा लोक स्थित आहेत. ते सगळे तुझ्याशिवाय सुद्धा राहणार नाहीत. अर्थात म्हणजे तू युद्ध केले नाहीस तरी या सर्वांचा नाश होणारच आहे. आता गीता अध्याय क्रमांक 11च्या 46व्या श्लोकामध्ये अर्जुन म्हणतो, हे पहा, अर्जुन उवाच, हे अर्जुन बोलत आहे, हे विष्णू, कारण तो श्रीकृष्णाला विष्णू मानत आहे. मी तसाच तुम्हाला मुकुट धारण केलेले तथा गदा आणि चक्र हातात घेतलेल्या रूपात बघू इच्छितो. म्हणून हे विश्वरूप, हे सहस्त्रबाहो 1000 हात असलेले आपण, तुम्ही त्याच चतुर्भुज रूपातून प्रकट व्हा. आता इथे कमाल बघा. या इथे 47व्या श्लोकात काळ बोलत आहे. श्री भगवान उवाच, हे अर्जुन, अनुग्रहपूर्वक माझ्या योगशक्तीच्या प्रभावाने हे माझे परम तेजोमय, सगळ्याचं आद्य, सीमारहित विराट रूप तुला दाखवले आहे, ज्याला तुझ्याशिवाय इतर कोणीही आधी पाहिले नाही, ना कधी पाहिले होते. हे तर कौरवांच्या सभेत दाखवलं होतं भगवानांनी. श्रीकृष्ण तर हे म्हणत नव्हते. जर श्रीकृष्ण बोलले असते तर हे शब्द बोलले नसते. हे अर्जुना, आता 48व्या पानावर बघ. आपण 47वा श्लोक बघितला 11व्या अध्यायातील. 11व्या अध्यायाच्या 48व्या श्लोकात म्हटले आहे की हे अर्जुन, मनुष्य लोकात या प्रकारच्या विश्वरूप असणारा मी ना वेदांच्या अभ्यासाने ना यज्ञ करून मिळतो. याचा अर्थ असा होतो की वेदांमध्ये ओम आणि यज्ञ यांचा जप दिलेला आहे. म्हणजेच ना वेदांमधून, ना यज्ञातून, ना दान करून, ना तप करून,
ना कोणत्या क्रिया करून, ना कठीण तप करून मी तुझ्याशिवाय कुणीच बघू शकणार नाही, ना आधी कोणी बघितले आहे, आधीसुद्धा कोणी पाहिले नाही, यापुढेही तुझ्याशिवाय दुसरे कोणीही पाहू शकणार नाही. आता पुण्यात्मांनो, इथे 48, 49 आणि 50 मध्ये आणि 51 मध्ये पुढे अजून थोडे स्पष्ट केले आहे, म्हणून इथे जरा गीता ज्ञानाचे अनुवाद करता गोंधळात पडतात. हे काय म्हणतात की माझे चतुर्भुज रूप आहे, विष्णू रूप. या श्री जे आहेत ना, श्री विष्णूजींच्या रूपात किंवा श्री शिवजींच्या रूपात किंवा श्री ब्रह्माजींच्या रूपात हे धोका देण्यासाठी दर्शन देतो. ते म्हणतात की मी तेही सामान्य माणसाला देत नाही. आता बघूयात 49, 50 आणि 51 आणि 52 गीतेच्या अध्याय 11 मधील श्लोक क्रमांक 48 तुमचा वाचून झालेला आहे. आता 49व्या श्लोकामध्ये काय सांगितले? माझे हे या प्रकारचे हे विक्राळ रूप बघून तू व्याकुळ होऊ नकोस आणि मूढ भाव झाला नाही पाहिजे, आणि तू भयमुक्त आणि प्रेमाने मन भरून घेऊन या माझ्या शंखचक्र गदा आणि पद्मयुक्त घेतलेल्या माझ्या चतुर्भुज रूपाला परत एकदा बघ. आता चतुर्भुज रूपाला परत बघ. ते तर काळरूप समेटून घेतले आहे. आता 50 मध्ये सांगितले, 11व्या अध्यायाच्या 50व्या श्लोकात. इथे संजय बोलत आहे. वासुदेव भगवानांनी अर्जुनाच्या प्रती या प्रकारे सांगून परत तसेच आपल्या चतुर्भुज रूपाला दाखवले, आणि मग महात्मा श्रीकृष्णांनी परत सौम्य रूप होऊन म्हणजे पुन्हा श्रीकृष्ण रूपच दाखवले, चतुर्भुज रूप दाखवले विष्णूसारखे. तोच काळ या भयभीत अर्जुनाला धीर दिला. 51 मध्ये अर्जुन बोलत आहे, हे जनार्दन, तुमच्या या अतिशांत मनुष्य रूपाला पाहून आता माझे चित्त स्थिर झालेले आहे, हृदयाची धडधड कमी झाली आहे. म्हणजे जो मी घाबरलेला होतो आता तो शांत झालोय तुझ्या कृष्ण रूपाला बघून. आता मी माझ्या स्वाभाविक स्थितीत आलेलो आहे. आता 52 मध्ये परत काळ बोलत आहे. श्री भगवान उवाच, काळ बोलत आहे 52 मध्ये, माझे जे चतुर्भुज रूप तू बघितलेस हे सुदर्श आहे, अर्थात याचे दर्शन सुद्धा खूप मोठे आहे, दुर्लभ आहे, म्हणजेच दूरदर्शी आहे. सुदूरदर्शी आहे म्हणजेच या रूपात मोठ्या मुश्किलीने दिसतो. या चतुर्भुज रूपात हे अतिशय दुर्मिळ आहे. हे बघा, सुदूरदर्शी आहे म्हणजेच याचे दर्शन खूप मोठे आहे, हे दुर्लभ आहे. देवता सुद्धा नेहमी या रूपाच्या दर्शनाची इच्छा बाळगतात. आता 53 मध्ये परत काळ बोलत आहे, ज्या प्रकारे तू मला बघितलेस हे माझे चतुर्भुज रूपवाला मी ना वेदाने म्हणतात, म्हणजे वेदातून नाही तर मी माझ्या मर्जीने दाखवतो. ना वेदाने, ना तप करून, ना दान करून, ना यज्ञ करून बघायला मिळते. परंतु हे परंतप अर्जुन काळ म्हणत आहे, अनन्य भक्तीद्वारा या प्रकारे चतुर्भुज रूपवाला मी म्हणजे काळाकडून कधी विष्णू रूपात, कधी शिवरूपात, कधी ब्रह्मरूपात जे दर्शन देतात ते पण म्हणतात चतुर्भुज रूपाला प्रत्यक्ष बघण्यासाठी, तत्वपूर्वक जाणून घेण्यासाठी, तसेच त्यात प्रवेश करण्यासाठी शक्य आहे. प्रवेश करण्यासाठी माझ्यात सामावून जा, माझी भक्ती करत राहा, माझे स्मरण करत राहा, माझ्या मुखात राहा. यासाठी इथे मी संभव आहे त्याला आपण बघू शकतो. आता इथे ही गोष्ट स्पष्ट होईल. एक गोष्ट स्पष्ट होईल की श्रीमद भगवद्गीताजीचे ज्ञान श्रीकृष्णाने सांगितलेले नाही.
कृष्णाला तर हे माहिती नाही की मी गीता म्हणताना काय बोललो होतो. अजून एक प्रमाण तुम्हाला देतो, कारण हा एक असा जटिल प्रश्न बनलेला आहे. हे भोळे आत्मा अजून सुद्धा या तत्वज्ञानाला समजून न घेता गीतेतील ज्ञानाला श्रीकृष्णाने सांगितलेले मानून सगळेच उलट सुलट अर्थ काढले आहेत आणि श्रीकृष्णाला सर्वश्रेष्ठ मानून त्यावर हे आधारित करून टाकले. अर्थाचा अनर्थ करून या अनमोल ज्ञानाचा घोळ करून ठेवला या लोकांनी. आता बघा, श्रीकृष्णांनी म्हटले आहे की मी गीताविषयी काय बोललोय हे मला माहिती सुद्धा नाही. जसे की कोणी प्रेत कोणामध्ये प्रवेश करते, ते प्रेत बोलते, त्यातून निघाल्यावर त्या आत्म्याला माहिती नसतं की त्याने काय बोलले होते आणि हे सांगू लागतात की तुम्ही असे बोलला होता, तसे बोलला होता, असे म्हणत होता, आणि ते भूत बोलत असते. असेच प्रेतवत प्रवेश केला श्रीकृष्णांच्या मध्ये आणि काळ गीतेचे ज्ञान सांगून गेला. आता हे बघा, संक्षिप्त महाभारत, द्वितीय खंड, गीता प्रेस गोरखपूरवरून प्रकाशित आहे. व्यासजी, वेद व्यासजी याचे लेखक आहेत. याच्या पृष्ठ क्रमांक 667 वर याचे संपादक आहेत जयदयाळ गोयंतका, जे गीतेचे अनुवादक सुद्धा आहेत. संपादक आणि संशोधक आहेत गीता प्रेस गोरखपूर. गीता प्रेस गोरखपूरमधून प्रकाशित आणि मुद्रित आहे. याच्या 667व्या पानावर आपण जाऊयात. हे बघा, हे आहे पान क्रमांक 667. श्रीकृष्णाचा अर्जुन आणि महर्षी कश्यप यांच्याबरोबर झालेला संवाद. जन्मेजयने विचारले, ब्रह्मन, शत्रूंचा नाश केल्यानंतर जेव्हा महात्मा श्रीकृष्ण आणि अर्जुन सभेत बसून वार्तालाप करत होते, त्यावेळी त्यांच्यात काय काय चर्चा झाली? वैशंपायनजी म्हणाले, राजन, श्रीकृष्णांसोबत अर्जुनाने जेव्हा आपल्या राज्यावर पूर्ण अधिकार मिळवला, तेव्हा ते दिव्य सभा भवनामध्ये आनंदाने राहू लागले. एक दिवस आप्तजनांमध्ये असलेले हे दोन मित्र स्वेच्छेने फिरत फिरत सभामंडपाच्या अशा भागात पोहोचले जो स्वर्गासमान सुंदर होता. पांडुनंदन अर्जुन श्रीकृष्णाच्या सोबत राहून खूप प्रसन्न होते. त्यांनी एकदा त्या सुंदर सभामंडपाकडे दृष्टी टाकून भगवंताला हे म्हटले, देवकी नंदन, जेव्हा युद्धाची वेळ आली होती, त्यावेळी मला आपल्या महात्म्याचे ज्ञान आणि ईश्वरीय स्वरूपाचे दर्शन झाले होते. परंतु केशव, तुम्ही मला प्रेमाने पहिले मला जो ज्ञानाचा उपदेश दिला होता, तो आता या बुद्धीच्या दोषाने मी पूर्णतः विसरून गेलेलो आहे. म्हणजे जे गीता ज्ञान सांगितले होते युद्धाच्या दरम्यान, आता मी विसरून गेलो. अर्जुन म्हणत आहे, त्या विषयांना परत ऐकण्याची माझ्या मनात सारखी सारखी उत्कंठा उत्पन्न होत आहे. ते गीतेचे ज्ञान मला परत ऐकवा, मला ते ऐकायचे आहे. तुम्ही तर लवकरच द्वारकेला परत जाणार आहात, तर पुन्हा एकदा मला ते सारे विषय परत ऐकवा. पुण्यात्मांनो, अर्जुन भगवान श्रीकृष्णाला सांगत आहेत की भगवंत, जे गीतेचे ज्ञान तुम्ही युद्धाच्या वेळी मला दिले होते, त्याला मी विसरून गेलेलो आहे आणि तेच ज्ञान मला परत द्या. माझी ऐकण्याची फार प्रबळ इच्छा आहे. आता श्रीकृष्ण काय म्हणतात ते बघूयात. इथे तुम्ही तर लवकरच द्वारकेला परत जाणार आहात, तर पुन्हा एकदा मला ते सारे विषय ऐकवा, अर्जुन म्हणाला. वैशंपायनजी म्हणाले, वैशंपायनजी म्हणत आहेत की अर्जुनाच्या या म्हणण्यावर सर्व वक्त्यांमध्ये श्रेष्ठ महातेजस्वी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला मिठी मारून असे उत्तर दिले. श्रीकृष्ण म्हणाले,
अर्जुना, त्यावेळी मी तुला अतिशय गोपनीय विषय ऐकवला होता. आपल्या स्वरूपभूत धर्माचा, सनातन पुरुषोत्तम तत्वाचा परिचय दिला होता आणि नित्य लोकांचे वर्णनसुद्धा केले होते. पण तू तुझ्या असमंजसपणामुळे त्या उपदेशाला आठवणीत ठेवलं नाहीस. हे समजल्यानंतर मला खूप दुःख झालेलं आहे. आता त्या गोष्टींचं पूर्णतः स्मरण होणे कठीण आहे असे वाटते. पांडुनंदन, खरोखरच तू खूप श्रद्धाहीन आहेस. तुझी बुद्धी चांगली नाही असं दिसतंय. आता त्या उपदेशांची जशीच्या तशी उजळणी करणे माझ्यासाठी कठीण आहे, कारण त्यावेळी योगयुक्त होऊन मी त्या परमात्म्या तत्वाचे वर्णन केले होते. पुण्यात्मांनो, आता तर श्रीकृष्णजी अर्जुनावर रागवत आहेत, धमकी देत आहेत की तू खूप श्रद्धाहीन आहेस, तुझी बुद्धी चांगली नाहीये, तू गीतेमधील ज्ञानाला लक्षात का नाही ठेवलंस. आणि आता स्वतः म्हणतायत आता तर ते मला ज्ञान पूर्ण नाही सांगता येऊ शकत. हे काय बोलणे झाले? यावरून सिद्ध होते की श्रीकृष्णजींना गीतेतील क ख ग माहिती नव्हते. पुण्यात्मांनो, आता हा दास ज्या विषयावर सत्संग करत आहे आणि तुम्ही तो ऐकत आहात, आणि जो पहिल्यांदा हे ज्ञान ऐकणार त्याला फक्त मुश्किलीने 20% लक्षात राहील. आणि मी वक्ता आहे, पूर्ण शुद्धीत बोलत आहे. मला कधीही विचारा, लगेचच मी सांगेन, कारण मी पूर्णतः शुद्धीत बोलत आहे. मग तुम्ही मला म्हणाल ते मागे सांगितलेले परत सांगा, आणि मी तुम्हाला म्हणेन की तुम्ही लक्षात का नाही ठेवलं, आता मला आठवत नाही. यावरून असे सिद्ध होते की मी बोललोच नाही. कोणीतरी भूत माझ्या अंगात येऊन बोलून गेलं, तेव्हाच मी अशा गोष्टी बोलू शकतो. तर असेच श्रीकृष्णांच्या वाणीतून काळ बोलत होता. हा काळ कोण आहे? आत्ताच तुम्हाला याची ओळख सांगितली. हा 21 ब्रह्मांडाचा स्वामी आहे. ब्रह्मा विष्णू महेश यांचा पिता आहे. दुर्गा याची पत्नी आहे. ब्रह्मा विष्णू महेश यांची आई दुर्गा आहे. आणि हा काळ जो आहे तो असे फसवतो. त्याने गीतेतील अध्याय क्रमांक 4 मधील श्लोक क्रमांक 5 आणि 9 मध्ये हे स्पष्ट केलंय की अर्जुना, तुझे आणि माझे खूप जन्म होऊन गेलेत. हे तुला माहीत नाही, मला माहीत आहे. माझे जन्म आणि कर्म अलौकिक आहे, दिव्य आहेत. आता ही कर्म कशी दिव्य आहेत? जसे श्रीकृष्णाच्या शरीरात शिरून भूतासारखे, प्रेतासारखे आपले काम करून गेला, नाश करून गेला. अर्जुनाने ना केली, कृष्णाने ना केली की आम्ही युद्ध करणार नाही. श्रीकृष्ण तर म्हणाले होते की असा जुलूम केला नाही पाहिजे. तर या महात्म्याने अशी प्रतिज्ञा केली होती की श्रीकृष्णाने की मी युद्ध नाही करणार, हत्यार हातात घेणार नाही, कारण त्यांना युद्ध नकोच होते. ते अत्यंत शांत स्वभावाचे महापुरुष होते, शतोगुण भगवान आहेत. पण काळाने त्यांच्यात प्रवेश केला आणि अर्जुनाला भयंकर रूप दाखवून त्याला घाबरवले. घाबरून अर्जुनाने म्हटले की मी युद्ध करेन आणि मी तुमच्याशी सहमत आहे. त्याने ओळखले होते की परत त्यांनी जर एकदा आपले विराट रूप दाखवले तर माझं काळीच फाटून जाईल. त्यामुळे त्यांनी युद्ध करणं हेच आपले हित मानलं. तर आता तुम्हाला दाखवतो की याचे जन्म आणि कर्म कसे अलौकिक आहेत. हा कशी कर्म अलौकिक करतो हे बघा. श्री विष्णू पुराण, गीता प्रेस, गोरखपूरवरून प्रकाशित. याचे संपादक कोण आहेत? अनुवादक आहेत श्री मुनीलाल गुप्त आणि प्रकाशक गीता प्रेस, गोरखपूर. आणि मुद्रक देखील हेच आहेत आणि प्रकाशकही हेच आहेत. आता बघूयात यातील पान क्रमांक 233 वर हा चतुर्थ अंश, अध्याय क्रमांक 2, पृष्ठ क्रमांक 233 वर. इथे खाली पहा. हे श्लोक नंबर 22 पासून 26 पर्यंत आपण वाचूया. पूर्वीच्या काळी त्रेतायुगात एकदा अतिशय भीषण, भयंकर असे देव आणि असुरांचे युद्ध झाले. देवतांचे आणि राक्षसांचे युद्ध झाले. त्या युद्धात महाबलवान दैत्यांकरवी पराजित झालेल्या देवांनी
भगवान विष्णूची आराधना केली. आता या देवतांनी आराधना केली तर विष्णूची, पण आला मात्र काळ हे विष्णूचे रूप धारण करून. त्याने सांगितलंय की चतुर्भुज रूप सुद्धा मोठ्या मुश्किलीनं मी कोणाकोणालाच दाखवतो. तेव्हा आदी अंत शून्य अशेष जगाचा पालन करता श्री नारायण यांनी देवतांना प्रसन्न होऊन म्हटले, तुम्हा लोकांची जी काही इच्छा आहे ती मी जाणली आहे. याविषयी ही गोष्ट ऐका. राजऋषी शशादचा जो पुरंजय नावाचा पुत्र आहे, त्या क्षत्रिय श्रेष्ठाच्या शरीरात मी अंश रूपात अवतीर्ण होऊन म्हणजेच भूतासारखा प्रवेश करून त्या सर्व दैत्यांचा नाश करेन. म्हणून तुम्ही पुरंजयला दैत्यांच्या वधासाठी तयार करा. म्हणजे तिकडे पुरंजयला उभं करा. युद्धामध्ये मी त्याच्यात प्रवेश करून सर्वांना मारून टाकेन. जसे श्रीकृष्णांच्या शरीरात काळाने येऊन प्रवेश केला आणि युद्ध घडवून आणले, तेव्हा श्रीकृष्ण नको म्हणत होते. आणि जेव्हा अर्जुन नकार देऊ लागला तेव्हा श्रीकृष्ण तर लगेच म्हणाले असते की ठीक आहे, नको लढायला, चांगलंच आहे. त्यावेळी हा काळ श्रीकृष्णाच्या शरीरात प्रवेश करता झाला आणि आपले काम करून घेण्यासाठी त्याला घाबरून धमकावून युद्ध करण्यास भाग पाडले. तर याच प्रकारे हा इथे म्हणत आहे की मी माझ्या अंश मात्राने राजश्री शशाचा जो पुरंजय नावाचा पुत्र आहे त्या क्षत्रिय श्रेष्ठाच्या शरीरात अंश मात्रेने स्वतः अवतीर्ण होऊन त्याच्यात प्रवेश करून त्या सर्व दैत्यांचा नाश करेन. त्यामुळे तुम्ही पुरंजयला दैत्यांच्या वधासाठी तयार करा. आणि हे अजून एक कमालीचे प्रमाण आहे. 242 पानावर हा चतुर्थ अंश आणि अध्याय क्रमांक 3 श्री विष्णू पुराण 242 पान खाली बघा. हा तिसरा अध्याय आहे. पूर्वीच्या काळी रसातळात मौनेय नावाचे 6 कोटी गंधर्व राहत होते. त्यांनी समस्त नागकुळाची प्रमुख रत्ने आणि अधिकार हिसकावून घेतले होते. गंधर्वांकडून अपमानित झालेल्या त्या नागेश्वरांकडून स्तुती केल्यानंतर तिचे श्रवण करून ज्यांचे फुललेल्या कमळाप्रमाणे असणारे नेत्र उघडलेले आहेत, निद्रेच्या शेवटी जागे झालेले ते जलशाही भगवान सर्वेश्वराला प्रणाम करून त्यांना नागगण म्हणाले, म्हणजे विष्णू रूपात आलाय हा काळ. भगवंत, या गंधर्वापासून उत्पन्न झालेले आमचे भय कशा प्रकारे शांत होईल. तेव्हा आदी अनंत असलेले भगवान पुरुषोत्तम म्हणाले, आता हा वक्ता काळाला कधी पुरुषोत्तम म्हणतो किंवा काहीही म्हणतो, पण काही पण म्हणा, ही काळाविषयीचीच माहिती आहे. तेव्हा आदी अंत नसलेले भगवान पुरुषोत्तम म्हणाले, हा काळ म्हणाला विष्णू रूपात प्रकट होऊन, कारण हे विष्णू पुराणात सुरू आहे. युवनाश्वचा पुत्र मांधाताचा जो पुरुकुत्स नावाचा जो पुत्र आहे त्याच्यात प्रवेश करून मी भूतासारखा प्रवेश करीन त्याच्यात आणि त्या सर्व दुष्ट गंधर्वांचा नाश करेन. युवानश्वचा पुत्र मांधाताचा पुरुकुत्स नावाचा जो पुत्र आहे त्याच्यात प्रवेश करून मी त्या सर्व दुष्ट गंधर्वांचा नाश करेन. पुण्यात्मांनो, हा गीतेचा ज्ञान देणारा सांगतोय की माझे जन्म आणि कर्म दिव्य आहेत. आता कर्मदिव्य अशी आहेत की हा स्वतः कुणाच्या समोर येत नाही. आता आपल्या गीतेच्या 7व्या अध्यायात श्लोक क्रमांक 24 आणि 25 मध्ये डोळ्यांनी वाचलं आणि दासाकडून ऐकलं. आणि हा असा कर्म करता आहे की दुसऱ्यात प्रवेश करून जे काही करायचे ते तो करून जातो आणि स्वतः कोणाच्या समोर आपल्या यथार्थ रूपात येत नाही. हे म्हणतात, चतुर्भुज रूपाचे सुद्धा कुणावर अनुग्रह करूनही मी दर्शन देत नाही, ना जपाने, ना तपाने, ना दानाने, ना क्रियेने. त्यामुळे भल्यासाठी मी कोणालाही दर्शन देत नाही. मी आपल्या मर्जीने कुणा अनन्य भक्ताला दर्शन देतो. आता जसे देवतांनी प्रार्थना केल्यानंतर विष्णू रूपात आला, ना वेदावर आधारित होती, ना कोणता यज्ञयाग केला, ते फक्त प्रार्थना करत राहिले. याला नाश करायचाच होता
आणि करायचंच होता तर पहिले त्यामध्ये शशाचा पुत्र पुरंजयमध्ये प्रवेश करून राक्षस मारले आणि पुरुकुत्सात प्रवेश करून आणि त्या गंधर्वांचा नाश केला, स्वतः प्रवेश करून. असे म्हणतात त्याचे कर्म अलौकिक आहे, अद्भुत आहे, तुम्ही जाणू शकत नाहीत. पुण्यात्मांनो, हे एक तत्वज्ञान आहे. ही पवित्र श्रीमद भगवद्गीता साधारण 5000 वर्षांपूर्वी, 5500 वर्षांपूर्वी लिपिबद्ध करण्यात आली होती. आणि पवित्र हिंदू धर्म हिला शिरोधार्य मानतो. हे एक उत्तम शास्त्र आहे. पण याच्यात वास्तविकता काय आहे हे आपण जाणत नव्हतो, ओळखत नव्हतो. आणि पुण्यात्मांनो, आपल्या घरात औषधांचे पुस्तक पडले आहे आणि त्यात खूप छान माहिती आहे, पण आपण समजू शकलो नाही. पण त्याचा चुकीचा अर्थ बनवला आणि चुकीचे औषध बनवले. औषधे तयार करून आपल्याला विनाश प्राप्त झाला, रोगांचा नाश नाही झाला. आता या दासावर परमात्म्याने कृपा केली. हा तोच अनमोल सद्ग्रंथ श्रीमद भगवद्गीता आपल्या जवळ आहे, आपण शिकलेले आहोत. आता या शिक्षणाचा आपण फायदा घेऊया आणि परमात्म्याला प्राप्त करूया. आता पुण्यात्मांनो, पुराव्याशिवाय तुम्ही हे मान्य केले नसते, कारण लोकवेद तुम्ही खूप ऐकला आहे. आणि त्या लोकवेदामध्ये जे अज्ञान होते, अपूर्ण ज्ञान होते, त्याला बाजूला करण्यासाठी, त्याचा नाश करण्यासाठी हे तत्वज्ञान तुम्हाला ऐकवावे लागत आहे आणि यासोबत पुरावे प्रस्तुत करावे लागत आहेत. आणि मग तुम्ही या तत्वज्ञानाचा स्वीकार करून आपले कल्याण करू शकाल. आता अजून एक पुरावा देतो की महाभारतात प्रमाण आहे की श्रीकृष्णजींनी कौरवांच्या सभेमध्ये आपले विराट रूप दाखवले होते. आता यावरून सुद्धा आपल्याला प्रमाणित होईल. हे बघा, संक्षिप्त महाभारत, प्रथम खंड, गीता प्रेस गोरखपूरवरून प्रकाशित आहे. याचे तेच संपादक आहेत जयदयाल गोयंका, संशोधक आणि संपादक, आणि गीता प्रेस गोरखपूरवरून प्रकाशित आहे. हे बघा, गीता प्रेस गोरखपूरवरून प्रकाशित आहे आणि मुद्रित आहेत. याचा पृष्ठ क्रमांक 500. चव्वेचाळीस आणि 45 वर आपल्याला दाखवतो. हे आहे उद्योग पर्व. उद्योग पर्व आहे. दुर्योधनाची कुमंत्रणा, भगवंताचं विश्वरूप दर्शन आणि कौरव सभामधून प्रस्थान. या 543 पृष्ठापासून सुरुवात करूयात. दुर्योधनाची कुमंत्रणा, भगवंताचं विश्वरूप दर्शन म्हणजे विराट रूप दाखवणे आणि कौरव सभेमधून प्रस्थान. ठीक आहे, आपण आपल्या कामाच्या गोष्टी वाचूयात. अजून जास्त वाचायचं असेल तर आपल्या घरी ग्रंथ असल्यास वाचा. आता पान क्रमांक 544 वरती. याच्यानंतर विदुरजी म्हणाले, दुर्योधन, तू माझं म्हणणं ऐक. हे बघ, श्रीकृष्णाला कैद करण्याचा विचार नरकासुराने सुद्धा केला होता, परंतु सगळ्या दानवांसोबत मिळून सुद्धा तो असं करू शकला नाही. तरीसुद्धा तू स्वतःच्या बळावर त्याला पकडण्याचं साहस कसं करू शकतो? विदुरजींचं वक्तव्य संपल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने म्हटले, दुर्योधन, तू जे अज्ञानपणाने मला समजतो की मी एकटा आहे आणि मला डांबून कैद करू इच्छितो, तर हे लक्षात ठेव, समस्त पांडव आणि वृष्णी तथा अंधकवंशीय यादव पण इथे आहेत. ते नव्हे तर आदित्य, रुद्र, वसु आणि समस्त महर्षीगण सुद्धा इथे उपस्थित आहेत. असं म्हणून शत्रुदमन श्रीकृष्णाने अट्टहास केला. तेव्हा लगेचच त्यांच्या सर्व शरीरामधून विजेसमान तेजोमय कांतीवाले शरीरधारी सर्व देवता दिसू लागले.
त्यांच्या ललाट देशामध्ये ब्रह्मा, वक्षस्थळामध्ये रुद्र, भुजांमध्ये लोकपाल आणि मुखामध्ये अग्निदेव होते. आदित्य, साध्य, वसु, अश्विनी कुमार इत्यादी इत्यादी हे सर्व त्यांच्या शरीरापासून अभिन्न जाणवत होते. श्रीकृष्णाच्या या भयंकर रूपाला बघून सर्व राजांनी भयभीत होऊन आपले डोळे बंद केले. फक्त द्रोणाचार्य, भीष्म, विदुर, संजय आणि ऋषीलोक हेच त्यांचे दर्शन करू शकले, कारण भगवंताने त्यांना दिव्य दृष्टी दिली होती. पुण्यात्मांनो, आत्तापर्यंत तुम्ही ज्यांच्याशीही बोलला असाल त्यांना विचारलं की गीताजीचे ज्ञान कोणी दिले, ते लगेच म्हणतात, त्वरित म्हणतात, श्रीकृष्णाने दिले. याच्यात काही शंकाच नाही. हे पूर्णतः अज्ञानी आहेत, यांना कुठल्याही गोष्टीची काहीच माहिती नाही. आता गीताजी अध्याय क्रमांक 11 मध्ये 47 आणि 48व्या श्लोकामध्ये जर श्रीकृष्णाची गीता म्हणत होते, हा शब्द बोलले नसते की अर्जुन, हे माझं वास्तविक विराट रूप आजच्या अगोदर तुझ्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणीही पाहिले नव्हते. यापुढे कोणत्याही यज्ञातून, तपातून, जपातून, दानामधून, धर्मामधून, क्रियेमधून हे बघितलेच जाऊ शकत नाही, ना कोणत्या वेदो वर्णित विधींमधून सुद्धा बघू शकत नाहीत. साक्षात गीताजींचे ज्ञान नाही सांगितले श्रीकृष्ण भगवानांनी, हे तर काळाने सांगितलं. आता पुण्यात्मांनो, आतापर्यंत श्रीकृष्णजींना हे भोळे श्रद्धाळू आणि त्यांचे गुरु काय सांगतात की हे अखिल ब्रह्मांडाचे नायक आहेत, म्हणजेच सगळ्या ब्रह्मांडाचा स्वामी आहे. यांच्या ज्ञानाला कुठलाच आधार नाही. एकीकडे म्हणतात की अखिल ब्रह्मांडाचा स्वामी, जगद्गुरु, परमेश्वर, सगळ्यांचा स्वामी, पूर्ण अवतार, आणि त्यानंतर कोणीतरी प्रश्न केला की ब्रह्मा, विष्णू, महेश यांचा मृत्यू होतो का? ते चतुर लोक गुरु म्हणतात, याला मृत्यू तर म्हणता येत नाही. इतकं आवश्यक आहे की हे तिन्ही देवता जेव्हा हे सर्व संपतं तेव्हा हे त्या विराट परमात्म्यामध्ये विलीन होऊन जातील. जेव्हा सगळं सुरू होतं तेव्हा ते पुन्हा प्रकट होतात. मग काय झालं? हे जन्ममृत्यू झाला नाही. त्याला असं समजलं तरी हा जन्ममृत्यूच आहे. श्री ब्रह्मा, श्री विष्णू आणि श्री शिवजी हे स्वतःला नाशवान का सांगतात? आता तुम्हाला दाखवतो श्रीमद देवी भागवत, की जे आपल्याला श्री ब्रह्मा, श्री विष्णू, श्री महेश यांच्याबद्दल काय माहिती देतात. हे पहा, श्रीमद देवी भागवत, सचित्र मोठा टाईप, केवल हिंदी, गीता प्रेस गोरखपूरवरून प्रकाशित केलेला आहे. याचे कोण आहेत संपादक? हनुमान प्रसाद पोद्दार, चिमणलाल गोस्वामी. प्रकाशक आणि मुद्रक आहेत गीता प्रेस गोरखपूर, गोविंद भवन कार्यालय, कोलकाता संस्थान. 3ऱ्या स्कंधात 123व्या पृष्ठावरती 3रा स्कंध. भगवान विष्णूजी आपली माता दुर्गाची स्तुती करत आहेत. काय म्हणतात ते? तू शुद्ध स्वरूपा आहेस. या सर्व विश्वाचे अस्तित्व तुझ्यामुळेच शक्य आहे. मी ब्रह्मा आणि शंकर, भगवान विष्णू सांगत आहेत, आम्ही सर्व तुझ्याच कृपेमुळे विद्यमान आहोत. आमचा आविर्भाव म्हणजे जन्म, तिरोभाव म्हणजे मृत्यू. आमचा आविर्भाव आणि तिरोभाव होत असतो. केवळ तूच नित्य आहेस, जगज्जननी आहेस, प्रकृती आणि सनातनी देवी आहेस. हा प्रकृती शब्द लक्षात ठेवा. दुर्गाला प्रकृती पण म्हणतात. आपल्या गीतेमध्ये सुद्धा कामाला येईल. 14व्या अध्यायाच्या 3, 4, 5 श्लोकामध्ये, कारण हा कोडवड आहे गीतेमध्ये, प्रकृती दुर्गेला म्हणतात. यावरून हे स्पष्ट होते की ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा जन्म आणि मृत्यू होतो. भगवान शंकर म्हणाले की हे देवी, जर महाभाग विष्णू तुमच्यापासून प्रकट झाले आहेत, तर त्यांच्यानंतर प्रकट झालेले ब्रह्मा हे तुमचेच बालक आहेत. तर मी तमोगुणी लीला करणारा शंकर तुमची संतान नाही का?
अर्थात मला उत्पन्न करणारी पण तूच आहेस हे शिवे. संपूर्ण संसाराची सृष्टी करण्यात तू खूप चतुर आहेस. या संसाराची प्रकृती, स्थिती आणि लय करण्यासाठी तुझे गुण सर्वदा समर्थ आहेत. या तीनही गुणांनी उत्पन्न आम्ही, रजगुण ब्रह्माजी, सद्गुण विष्णू आणि तमोगुण शंकर, या तीनही गुणांनी उत्पन्न आम्ही ब्रह्मा, विष्णू आणि शंकर नियमानुसार सर्व कार्यात तत्पर असतो. पुण्यात्मांनो, या पवित्र देवी पुराणात या काही वाक्यांमध्ये स्पष्ट केलं आहे की हे श्री ब्रह्मा, विष्णू, महेश हे नाशवान